येवती येथे संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन सोहळ्यानिमित्त पारायण सप्ताह सुरू। रिसोड तालुक्यातील येवती येथे हनुमान मंदिरासमोरील सभागृहात ज्ञानेश्वरी संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। दररोज पारायण वाचन चालू असते। पारायण वाचक शिवदत्त चंद्रभान शिंदे असून गावातील महिला व पुरुष या पारायण वाचनात सहभागी झालेले आहेत। पारायण वाचकासह सहभागी झालेले महिला पुरुष यांना चहाची फराळाची व्यवस्था गावातील मंडळी करत असतात व गावातील सर्वजण या पारायण व्यवस्थेसाठी सक्रिय देखील असतात। यामुळे येवती गावातील वातावरण भक्तिमय झाले असून संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हे पारायण चालू केले असून दिनांक 22 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर पर्यंत हा पारायण उत्सव चालणार आहे। आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी जगन भिकाजी शिंदे यांच्याकडून केळी व फराळाचे वाटप करणार आहेत, अशी माहिती सेवानिवृत्त शिक्षक नामदेवराव शिंदे व दत्तराव बोकन यांनी दिली आहे। या पारायणामध्ये सर्व गावकऱ्यांचा, महिलांचा, पुरुषांचा आणि युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत आहे। इंडियन न्यूज 24 साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील।